Hello everyone, please welcome to my YouTube channel Easy English Mastery. ओके, तर यामध्ये आपण काल बघितलं होतं टाइप्स ऑफ स्पीच. तर आज आपण बघणार आहोत टाइप्स ऑफ सेंटेन्स. तर किती प्रकारचे सेंटेन्स आहे आणि तो आपण कसं यूज करणार आहोत, त्याचे एक्झाम्पल काय, ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. ओके, तर आपला टॉपिक आहे आजचा टाइप्स ऑफ सेंटेन्स. ओके, आणि आपण काल एक रिव्हिजन घेऊ, की आपण कालच्या पार्टमध्ये आपण काय बघितलं होतं, की पार्ट्स ऑफ स्पीचचे आपण 8 टाइप बघितले होते. जसं की फर्स्ट टाइप होता नाउन, प्रोनाउन, वर्ब, ॲडवर्ब, ॲडजेक्टिव्ह, कंजक्शन्स, प्रपोजिशन अँड इंटरजेक्शन्स. असे याचे 8 टाइप होते आणि त्याचे आपण एक्झाम्पल पण बघितलं आहे, की कसे-कसे आपण पार्ट ऑफ स्पीच कुठे यूज करतो आणि त्याचं काम काय आहे. ओके. तर आजच्या ह्याच्यात व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत टाइप्स ऑफ सेंटेन्स. ओके. तर टाइप्स ऑफ सेंटेन्स हे 4 प्रकारचे आहे. ओके. तर याचं वेळ हे कसं असते, की सेंटेन्स आपण कुठे कोणतं यूज करतोय. ओके. ते आज आपण या आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत. ओके. तर फर्स्ट आहे आजचा डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स. तर डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स मीन्स व्हॉट? त्याला मराठीमध्ये आपण म्हणतो अ, विधानार्थी वाक्य. विधानार्थी वाक्य म्हणजे एखादं विधान आपण जर कोणाला सांगत असेल, हं, विधान सांगत असेल, विधान आपण कसं असते की एक असं लाइक एसे काही स्पीच देत आहोत. तो आपण विधान व्यक्त करतो. हं. ओके. तर हे एक विधान जे आहे स्टेटमेंट एक स्ट्रेट अँड फॉरवर्डमध्ये राहतं. ज्यात कोणतं क्वेश्चन मार्क नसतं किंवा एक्सक्लेमेटरी मार्क नसते. ओके. तर याला आपण म्हणतो फर्स्ट डिक्लेरेटिव्ह. डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स. ओके. एक्झाम्पल असं आहे याचं, की एखादं मला काही सांगायचं आहे, की आय लव्ह इंग्लिश. ओके. एक्झाम्पल काय हे एक एक्झाम्पल आय लव्ह इंग्लिश, आय लव्ह समथिंग, समथिंग, आय लव्ह इंग्लिश. ओके. हे एक स्ट्रेट अँड फॉरवर्ड एक्झाम्पल झालंय. ओके. देन मराठीमध्ये सांगायचं म्हटलं तर सूर्य पूर्वेला उगवतो. ओके. मला इंग्रजी शिकायला खूप आवडते. हं. जे वाक्य आपण कसं की ज्या वाक्यातून आपण मन व्यक्त करतो, ते झालं एक विधानार्थ वाक्य. ओके. सेकंड सेकंड आहे आपलं कोणतं? इंट्रोगेटिव्ह. ओके. इंट्रोगेटिव्ह. ओके. आपण कधी सी मध्ये बघितलं की इंट्रोगेट सुरू आहे कोणाचा. ओके. म्हणजे काय आहे की त्याला प्रश्न विचारणं सुरू आहे. ओके. म्हणजे जर आपण एखादं काही जरी प्रश्न विचारत असेल कोणाचा, इंट्रोगेट करत असेल, तर याला कसं म्हणतात की प्रश्नार्थक वाक्य. ज्या ज्या म्हणजे याच्यामध्ये वाक्यामध्ये आपण प्रश्न विचारत असेल, तर त्याला आपण काय म्हणतोय? इंट्रोगेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थक वाक्य. हं. ओके. सांगायचं म्हटलं तर अ सेंटेन्स दॅट आस्क अ क्वेश्चन. ओके. ज्या वाक्यात आपण प्रश्न किंवा काही प्रश्नार्थक काही विचारत असेल, त्याला आपण इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणतो किंवा प्रश्नार्थक वाक्य म्हणतो. ओके. हं. त्याचा एक रूल काय? या इंट्रोगेटिव्ह सेंटेन्समध्ये अल्वेज, ओके, अल्वेज याच्यामध्ये हा एक क्वेश्चन मार्क आयकॉन असेलच. हा असला तर समजून जायचं हा कोणतं वाक्य आहे? हा इंट्रोगेटिव्ह वाक्य आहे. ओके. जर तुम्ही गव्हर्नमेंट प्रिपरेशन करत असाल, ओके, तर असे प्रश्न विचारू शकतात, की या प्रश्नार्थक वाक्यात क्रियापद कोणतं आहे? ओके. याच्यात ऑब्जेक्ट कोणता आहे? हे असे प्रश्न मराठीच्या याच्यामध्ये विचारू शकतात. ठीक आहे. तर याच्यामध्ये एक्झाम्पल सांगायचं म्हटलं तर कसं? ओके. एक्झाम्पल असं आहे, "वेअर आर यू?" ओके. "हाऊ आर यू?" ओके. ज्याच्यात प्रश्नार्थक जे पण काही यूज होत असेल, ते याच्यामध्ये येणार. ओके. ओके. आपण काय म्हणतो, "वेअर आर यू गोइंग?" ओके.
जिथे पण प्रश्नार्थक येत असेल ते झालं इंट्रोगेटिव्ह. ओके. कमिंग टू द थर्ड टाइप, दॅट इज इम्प्लिमेंटिव्ह. काय नाही, सॉरी, इम्पेरेटिव्ह. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स मीन्स व्हॉट? आज्ञार्थी. ओके. म्हणजे आदेश, ज्यात आदेश फॉलो केला जातो. कोणाचं कोणी जर काही ऑर्डर्स फॉलो केले. ओके. आर्मीमध्ये जे पण हे आहे, आर्मी पर्सन आहे, ते त्यांच्या सिनियरचे जसे ऑर्डर फॉलो करतात. हं. सांगायचं एक्झाम्पल झालं तर त्याला म्हणतो आपण इम्परेटिव्ह सेंटेन्स. ज्याच्यामध्ये ओके, एखादा सेंटेन्स आपल्याला कमांड देत असेल, इन्स्ट्रक्शन देत असेल किंवा रिक्वेस्ट करत असेल किंवा ॲडवाइस करत असेल, त्याला आपण काय म्हणतोय? इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. ओके. याच्यामध्ये आपण सांगायचं झालं तर काय सांगू शकतो आपण, की ज्या वाक्यामध्ये म्हणजे जे इन्स्ट्रक्शन राहत असेल तर ते झालं आपल्यासाठी इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. याला म्हणतो आपण कमांड. ओके. झालं सांगायचं तर कमांडमध्ये ऑर शब्द, ज्याच्यात आपण कमांड फॉलो करतोय. ओके. तर आपण कोणते टीचर आपल्याला म्हणतात कधी की प्लीज स्टँड अप, आपण त्याच्यावर काही क्वेश्चन विचारतो का? काहून उभं राहून? काय आपल्याला जे आपले सीनियर सांगतात की कमांड देत असेल, त्याच्यानुसार आपण काय करतोय, आपल्या जे इन्स्ट्रक्शन्स आहेत ते फॉलो करतो. ओके. त्याच्यात आपण फक्त काय करणार? फॉलो करतो. यात नो रिटर्न हे असतात की ऑब्जेक्शन काहीच नसतं. ओके. तर सांगायचं काय झालंय की गो टू द कंट्रोल, म्हणजे एक टीचर स्टुडंटला म्हणतो की गो टू द क्लासरूम. ओके. हे झालं एक्झाम्पल. गो टू दी क्लासरूम. ओके. कमिंग टू द फोर्थ पॉइंट. ओके. हे आपला लास्ट आहे आणि हा आपण कालच्या लेक्चरमध्ये बघितलेला पण आहे. ओके. एक्सक्लेमेटरी. ओके. सेंटेन्स एक पार्ट ऑफ स्पीच पण आहे. ओके. आणि टाइप ऑफ सेंटेन्स मध्ये पण हे येतं. ओके. पार्ट ऑफ स्पीच मध्ये आपण बघितलं होतं की ज्याच्यामध्ये एक्सक्लेमेटरी मार्क यूज होतो. ओके. ते झालं एक. ओके. आता हे जे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स कसं आहे की याच्यामध्ये आपल्या जे भावना व्यक्त होतात. ओके. एखाद्या गोष्टीतून आपल्या एका शब्दातून आपल्याला जर काही सांगायचं असेल की कोणाला कोणाला कसं होते की एखादं अचानक जर काही सरप्राईज भेटला, तर कोण म्हणतं ओ माय गॉड. ओके. दिस इज टू गुड. ते ज्या 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 सेंटेन्समध्ये ओके, जर हा एक्सक्लेमेटरी मार्क येत असेल, हं, तो झाला एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. ओके. त्यात कसं आहे की एखाद्या खूपच सुंदर काहीतरी आपल्याला दिसलं, तर आपण काय म्हणतो, "ओह! व्हॉट अ ब्युटिफुल पेंटिंग." ओके. तर ते आपण याच्यातून एक्सप्लेन करतोय. हं. हे झाले आपले टाइप्स ऑफ स्पीच आणि मराठीमध्ये पण आपण याच्यात चांगल्या वेळेने आपण एक्सप्लेन केलेलं आहे. ओके. तर आपण आता सेंटेन्समध्ये म्हटलं, ओके, तर कोणत्याही सेंटेन्समध्ये या 3 गोष्टीचा समावेश असतो. ओके. त्याला आपण म्हणतो की काय म्हणतो, सेंटेन्स स्ट्रक्चर. ओके. कोणते सेंटेन्सचं एक स्ट्रक्चर राहतं. स्ट्रक्चर. ओके. तर कोणत्याही सेंटेन्समध्ये एक सब्जेक्ट राहतं. ओके. एक वर्ब राहतं आणि एक ऑब्जेक्ट राहतं. ओके. ओके. तर सब्जेक्ट काय असतं? सब्जेक्ट म्हणजे कोणी अं, एखादी गोष्ट कोणी जर हे बोलत असेल, एक कोणता फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन त्याच्याबद्दल जर काय बोलत, ते झालं आपल्यासाठी सब्जेक्ट. ओके. वर्ब म्हणजे काय? एखादी क्रिया ज्याच्यावर होत असेल, हं, जे पण रनिंग कंडिशनमध्ये आहे. ओके. जसं आय प्ले अ क्रिकेट. सगळ्यांचा आवड क्रिकेटच आहे गेम. ओके. तर सब्जेक्ट काय झाला माझ्यासाठी? सब्जेक्ट झाला आहे. ओके. प्ले काय झाला? प्ले एक खेळण्याची प्रक्रिया आहे. ओके. प्ले म्हणजे खेळणे. ते एक याच्यामध्ये आपल्याला एक क्रिया होते. ओके. तर हे झालं आपल्यासाठी वर्ब. ओके. ऑब्जेक्ट. ओके. तर कशावर आपण काम करत आहोत, खेळत आहोत? तर आपण काय करत आहोत? कोणता गेम? क्रिकेट खेळत आहोत. हे झालं ऑब्जेक्ट.
तर हेच आपण टेन्सेसमध्ये बघणार आहोत. जे की आपण नेक्स्ट पार्टमध्ये आपण बघणार आहोत. ते आपण थोडं-थोडं बघणार आहोत. म्हणजे काय होईल, की कोणाला जसं एकाएकी बर्डन येणार नाही अंडरस्टँडिंग करायला. ओके. सो थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. ओके. प्लीज शेअर and subscribe this channel. Okay. Thank you so much.